नमस्कार मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपल्याला वैदिक काळापैकी ऋग्वैदिक काळ या मुद्द्याची संपूर्ण माहिती बघायची आहे। आता भारतीय सभ्यता जी आहे ती भारतीय सभ्यता हडप्पा काळ त्याच्या पूर्वीपासून आणि आजपर्यंत अशी कंटिन्युअस एक्झिस्टन्स मध्ये 7500 वर्षापेक्षा जास्त ही नोन आहे। त्यापेक्षा आधी काही असेल तर माहित नाही, पण ही नोन आपली हिस्ट्री आहे। आता आपण हे बघितलं आहे ऑलरेडी की हडप्पा सभ्यतेचा इसवी सन पूर्व 1800 मध्ये ऱ्हास झाला। हडप्पा सभ्यतेचा ऱ्हास झाला आणि त्याच्यानंतर पुढे इसवी सन पूर्व 1500च्या आसपास ठीक आहे आर्य भारतात येऊ लागले। वायव्य भारताकडनं म्हणजे आजचा पाकिस्तान, राजस्थान, पंजाबचा जो पूर्ण एरिया आहे त्या वायव्य भारतातून हे आर्य भारतात येऊ लागले आणि भारतात येऊन त्यांनी वैदिक संस्कृती त्यांची जी होती ती स्थापन केली। ठीक आहे, आता ही जी एकूण वैदिक संस्कृती आहे या वैदिक संस्कृतीचे दोन भाग पडतात। एक आहे इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 1000 हा काळ आहे, हा पूर्व वैदिक काळ आहे। ठीक आहे, हा कोणता काळ आहे? पूर्व वैदिक आहे। आणि त्याच्यानंतर इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 600 हा जो काळ आहे तो उत्तर वैदिक काळ आहे। ठीक आहे, याच्यातला डिफरन्स आपल्याला नंतर बघायचाच आहे, पण आता ह्या सेशन मध्ये आपल्याला आधी काय बघायचं आहे? पूर्व वैदिक काळ। तर पूर्व वैदिक काळ आपल्याला माहिती आहे कधी आहे? इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 1000 ह्या काळामध्ये आर्य लोक जे होते ते वायव्य भागातून भारतामध्ये आले आणि सुरुवातीला त्यांनी सिंधू आणि तिच्या 6 उपनद्या, ठीक आहे, सिंधू आणि तिच्या 6 उपनद्या पैकी रावी, बिया, सतलज वगैरे आज सुद्धा 5 आहेत। एक जी आहे जिला सरस्वती किंवा घागरा हक्कर म्हटलं गेलं ती आता लुप्त झालेली आहे, ती जमिनीच्या आतनं अंडरग्राउंड वॉटर म्हणून ती आज वाहते। तर अशा टोटल 7 नद्यांचा जो एरिया होता, 7 नद्यांनी सिंचित जो एरिया होता, अशा भागामध्ये ते राहिले आणि त्या भागाला म्हटलं गेलं सप्तसिंधवा। ऋग्वेदामध्ये या सप्तसिंधवा रिजनचा खूप वेळा उल्लेख येतो। इसवी सन पूर्व 1500 ते 1000 या काळामध्ये ऋग्वेदाची निर्मिती झाली। आता इथं मॅप मध्ये बघा, हा जो एरिया आहे भारताचा पंजाब, दिल्ली, हरियाणा, राजस्थानचा काही भाग, पाकिस्तान मधला पंजाब आणि थोडा बहुत सिंधचा प्रदेश। ठीक आहे, या भागामध्ये हे लोक स्थायिक झाले आणि इथं सगळ्या नद्या आहेत बघा, या सगळ्या नद्यांचा हा सिंचित एरिया आहे। ठीक आहे, हा रिजन याला त्यांनी काय म्हटलं? सप्तसिंधवा। आता हे जे आर्य होते हे मुख्यतः पशुपालक होते, जनावर पाळायचे आणि त्याच्यावर त्यांची इकॉनॉमी चालायची। आणि हा जो भाग आहे हा पाणी विपुल प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे खूप विपुल प्रमाणात इथे नैसर्गिक संपत्ती आपल्याला आढळून येते। ठीक आहे, जी आज सुद्धा येते बघा, पंजाब, हरियाणा असेल, पाकिस्तान मधला पंजाब एरिया, लाहोरचा वगैरे एरिया, तिथे आज सुद्धा शेती खूप विकसित आहे। म्हणजे पाकिस्तान मधला जर पंजाबचा एरिया सोडला पाकिस्तानच्या साईडचा तर पाकिस्तानमध्ये काहीच नाहीये, तिकडे सगळा विकसित भाग या पंजाबमध्येच आहे, बाकी पूर्ण हा शुष्क प्रदेश, सेमी ॲरिड रिजन तिकडे आहे। ठीक आहे, तर हा भाग भौगोलिक दृष्ट्या, नैसर्गिक संसाधनाच्या दृष्ट्या हा खूप सुदृढ होता, विकसित होता आणि त्याच्यामुळे ह्या प्रदेशाला, ह्या सप्तसिंधवाच्या प्रदेशाला या आर्यांनी काय म्हटलं? याला म्हटलं देव निर्मित देश। देवाने जणू काही याची निर्मिती केलेली आहे। आर्य जे होते ते भारतामध्ये आले आणि ते काही एकदाच आले अशातला भाग नाही, तर ते अनेक टोळ्यांमध्ये आले। आर्यांच्या ज्या टोळ्या असायच्या त्याला जमात म्हटलं गेलं। ठीक आहे, त्या जमातींमध्ये ते लोक आले आणि एकदा सगळे आले असाही भाग नाहीये, ते टप्प्याटप्प्याने आले, काही 5-50 वर्षाच्या गॅपनं कोणी आले असतील। ठीक आहे, एक्झॅक्ट लिखित पुरावे आपल्याकडे नाहीये, पण त्या पद्धतीनं ते भारतामध्ये टप्प्याटप्प्यानं आले। आता वैदिक आर्य, ऋग्वैदिक आर्य जे होते त्यांचं स्थान हे सप्तसिंधवा हाच रिजन कशावरून हे आपण सांगत नाही की ते उत्तर भारतात राहत असावे किंवा दक्षिण भारतात राहत असावे, आपण हे का सांगत नाही, पण आपण हे एक्झॅक्ट सांगतो की हे ह्याच रिजनमध्ये राहत असावेत। कशावरनं? तर त्यांची जी उल्लेख आहेत ऋग्वेदामध्ये, जे वेगवेगळे मंत्र आहेत त्या मंत्रांमध्ये जो उल्लेख येतो त्याच्या आधारे आपण ते म्हणतो। बघा काय काय, तर ऋग्वेदातले जे मंत्र आहेत त्याच्यामध्ये हिमालयाचा उल्लेख येतो, म्हणजे यांना हिमालय माहीत होता, परंतु त्याच वेळी त्यांना
विंध्य डोंगर रांगा, ठीक आहे, हे बघा इथे ह्या विंध्य डोंगर रांगा आहेत, ठीक आहे, गुजरात राजस्थानच्या बाउंड्रीवर या विंध्य डोंगर रांगा आहेत, ठीक आहे, आणि त्यांना समुद्र हे सुद्धा माहित नव्हतं. याचा अर्थ त्यांना इकडचाही रिजन माहित नाही, इकडचा खालचा माहित नाही, आणि ऑब्विसली समुद्र माहित नाही, पण हिमालय माहिती आहे आणि सिंधू नदी, तिच्या उपनद्या, सरस्वती यांचं सगळ्यांचं नाव तिथे येतं. त्या अर्थी या लोकांनी ह्याच भागामध्ये वास्तव्य केलं असं कन्फर्म केलं जातं. तर त्याच्यामुळे ह्या प्रदेशाला सिंधू सप्तसिंधवा असं म्हटलं गेलं. ठीक आहे. आता आर्य जे होते उत्तरोत्तर भारताच्या भौगोलिक स्थितीविषयी, प्रदेशांविषयी त्यांची माहिती वाढत गेली आणि त्यांनी आर्यांना दक्षिणेतला सुरुवातीच्या काळात प्रदेश माहित नव्हता, नंतर मात्र त्यांनी भारताच्या भौगोलिक प्रदेशाचे काही भाग केले, त्याला काही नावं दिली. जसं आर्यवर्त, आर्यवर्त म्हणजे आर्यांच्या वास्तव्याचं ठिकाण. तो कोणता एरिया होता तर उत्तर भारत. ठीक आहे. सुरुवातीला हा वायव्य भारत आणि नंतर उत्तर वैदिक काळात ते हळूहळू आजचा दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश ह्या भागाकडे ते सरकले. तर हा कोणता भाग आहे आर्यवर्त. ठीक आहे. उत्तर वैदिक काळात म्हणजे इसवी सन पूर्व 1000च्या नंतर त्यांना दक्षिणेतला भाग माहीत पडला आणि त्याला त्यांनी काय म्हटलं दक्षिणपथ किंवा जिथं द्रविड लोक राहतात असा एरिया. काही ठिकाणी ऋग्वेदामध्ये ब्रह्मवर्त आणि काही ठिकाणी मध्य देश असे उल्लेख येतात. ठीक आहे. आता प्रॉब्लेम असा आहे की ह्या आर्यांनी हे जे उल्लेख करून ठेवलेत यांच्या एक्झॅक्ट सीमा किंवा या दोन प्रदेशांच्या बाबतीत ब्रह्मवर्त आणि मध्य देश यांच्या बाबतीत तर एक्झॅक्टली हे नेमके कोणते प्रदेश होते हे सांगता येत नाही. इथं अजून स्पष्टता आलेली नाहीये. ठीक आहे. कारण इथं डायरेक्ट रिटन एव्हिडन्सेस, लेखी पुरावे आपल्याला आढळत नाही, फक्त इतकीच नावं आढळतात. ठीक आहे. पुढे जाऊयात. आता हे जे आर्य होते आपण काय म्हटलं टप्प्याटप्प्याने आणि टोळ्याने हे लोक भारतामध्ये आले आणि ह्यांचा स्थानिकांशी संघर्ष झाला. इथे जे स्थानिक होते त्याच्याशी त्यांचा संघर्ष झाला. आता आपण हे कशावरून सांगतो तर पहिली गोष्ट ही लोक रथ आणि ब्रॉन्झच्या शस्त्रांचा वापर करायचे आणि घोड्यांच्या वापरामुळे आर्य लोक स्थानिक लोकांना पराभूत करू शकले. आणि त्यांनी काय केलं इथले जे स्थानिक लोक होते त्यांना अशी वेगवेगळी नावं दिली. काय दास, दास्यू आणि पणी. दास म्हणजे कोण तर आर्यच जमात, मात्र दुसऱ्या नंतर आलेल्या आर्य जमातीने आधीच्या लोकांना हरवलं आणि त्यांना म्हटलं गेलं दास. दास्यू आणि पणी इथलचे जे स्थायिक लोक होते, स्थानिक लोक होते त्यांना हरवलं आणि त्यांच्यावर राज्य निर्माण केलं, त्यांना म्हटलं गेलं दास्यू आणि पणी. आता ऋग्वेदामध्ये असे उल्लेख येतात किंवा दासांना थोडी चांगली ट्रीटमेंट द्यावी कारण ते आपल्यापैकीच कोणतरी आहेत, मात्र दास्यू आणि पणी यांना गुन्ह्यांसाठी कठोर शासन करण्यात यावं असे उल्लेख आढळतात. त्याच्यामुळे आपण काय म्हणू शकतो तर ह्या लोकांनी संघर्ष केला. बरं, त्याचबरोबर इथे एक तुम्हाला चित्र दिसतंय बघा की ह्या लोकांनी रथांचा आणि घोड्यांचा वापर केलाय. ठीक आहे. शस्त्र सुद्धा आहेत या लोकांकडे. तर या ऋग्वेदाच्या काळामध्ये सर्वाधिक वेळा उल्लेख येतो तो म्हणजे इंद्रदेवताचा आणि त्या इंद्रदेवाला पुरंदर असं म्हटलं यायचं. काय पुरंदर. पुरंदर म्हणजे काय तर किल्ला उद्ध्वस्त करणारा, शत्रूंच्या किल्ल्यांचा नाश करणारा आणि तिथं आपलं राज्य प्रस्थापित करण्यासाठी आपल्याला मदत करणारा देव म्हणजे पुरंदर. ऋग्वेदामध्ये खूप सारे जे मंत्र आहेत ते ह्या इंद्रदेवतेला समर्पित आहे आणि ह्याच्यावरनं हे सिद्ध होतं की या लोकांचा स्थानिक लोकांशी संघर्ष हा झालेला असावा. आता तो किती छोटा होता किंवा किती मोठा होता त्याचे परिणाम काय झाले हे मात्र माहिती करून घेण्याचं आपल्याकडे कुठलेही साधनं हे आपल्याकडे उपलब्ध नाहीत. आता हळूहळू काळ जसा पुढे गेला तसं काही ठिकाणी आपल्याला रेफरन्स येतो एका शब्दाचा, ते म्हणजे दशराजन युद्ध किंवा दशराज्ञ युद्ध असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. काय होतं हे तर हे आर्य जे होते ते एकूण मुख्य 5 जमातींमध्ये विभागलेले होते. ठीक आहे. आणि इथल्या 5 वेगवेगळ्या गटांचा संघर्ष झाला. त्यापैकी आर्यांच्या 4 जमाती आणि इथल्या स्थानिक जमाती एका बाजूला त्यांचं नेतृत्व केलं विश्वामित्रने. म्हणजे विश्वामित्रने 4 आर्य आणि 5 स्थानिक जमाती आणि हा सुदास राजा जो होता
त्यानं आर्यांची भारत जमात, ठीक आहे, याचं नेतृत्व केलं. भारत ही जमात तिचं नेतृत्व केलं आणि युद्धामध्ये, हे युद्ध रावी नदीच्या काठी लढलं गेलं. त्या काळात तिला परुष्णी असं म्हटलं गेलं. ठीक आहे, काय म्हटलं गेलं? परुष्णी. परुष्णी म्हणजेच रावी नदी, तिच्या काठावर लढलं गेलं. या युद्धामध्ये या सुदास राजाचा विजय झाला आणि या जमातीवरनच पुढे भारतला, या देशाला भारतवर्ष हे नाव पडलेलं आहे. तर भारत हा 1947 साली फक्त गुलामगिरीतनं मुक्त झालेला आहे. भारत मुळात देश होता आणि तो पार हजारो वर्षापासून देश आहे. भारत काही आत्ता 75 वर्षात देश बनलेला नाहीये. भारत ही एक संस्कृती आहे जी संपूर्ण भारतीय उपमहाखंडामध्ये आपल्याला दिसून येते आणि काही काळात तर दक्षिण पूर्व आशियाचा जो एरिया आहे, म्यानमार असेल, लाओस, कंबोडिया, ठीक आहे, थायलंड वगैरे, हे जो सगळा एरिया आहे तिकडे सुद्धा आपली संस्कृती होती. तर 1947 ला आपण फक्त स्वतंत्र गुलामीतनं झालेलो आहे. देश मात्र आपला 5000 वर्ष जुना हा आहे. ठीक आहे, तर यांचा भारत जमातीचा विजय होऊन ह्याच्यावरनं भारतवर्ष असं नाव पडलं आणि इथं राहणाऱ्या सर्व लोकांना काय म्हटलं गेलं? भारत संतती. ठीक आहे, काय म्हटलं गेलं? भारत संतती म्हणजे भारताची मुले, भारताची लेकरं. ठीक आहे, आपण सगळे भारत संतती म्हणजे आपल्या सगळ्यांचा कुठेतरी लिनेज, ठीक आहे, आपले ॲन्सेस्टर कुठेतरी या जमातीत आहे, इतर जमातीत नाही, पण राज्य त्यांचं असल्यामुळे काय म्हटलं गेलं? भारत संतती. आता हे जे आर्य होते हे मुख्यतः भटक्या स्वरूपाचं जीवन जगत होते. ठीक आहे, यांचं जीवन कसं होतं? भटक्या स्वरूपाचं होतं आणि यांचा मुख्य भर हा पशुपालनावर होता आणि त्यातल्या त्यात गाय हा यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आणि त्याच वेळी पवित्र सुद्धा प्राणी होता. आज सुद्धा भारतीय समाजामध्ये गाय या प्राण्याला आपण म्हणूयात केंद्रीय महत्त्व, मुख्य महत्त्व हा गाय या देवताला, या प्राण्याला आपल्या संस्कृतीमध्ये आहे. त्याचं आर्थिक आणि धार्मिक अशा दोन्ही बाजू इथे आहेत. मग हे भटके जरी असले तरी यांना शेतीचं ज्ञान होतं, शेती यांना माहीत होती. हे कशावरून? तर ऋग्वेदामध्ये नांगराचा सुद्धा उल्लेख येतो, वेगवेगळ्या पिकांचा सुद्धा उल्लेख येतो आणि नांगरासाठी काय शब्द वापरलेत ऋग्वेदामध्ये? तर नांगरासाठी फळा, लंगाळा आणि सिरा असे वेगवेगळे शब्द हे ऋग्वेदामध्ये नांगर या शब्दासाठी वापरलेले आहेत आणि याच्यावर एकदा प्रश्न सुद्धा आलेला आहे, तर हे आपल्याला माहित पाहिजे. तर बघा, यांचा मुख्य भर हा पशुपालनावर होता आणि गाय हा यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचा प्राणी होता. गाय हा या समाजासाठी संपत्तीचं प्रतीक होता. ज्याच्याकडे जितक्या जास्त गायी तितका तो श्रीमंत असं या काळात मानलं गेलं आणि त्याच्यामुळेच गाय हा संपत्तीचा प्रतीक तर होता, त्याचबरोबर मग विनिमयाचं साधन सुद्धा होतं. काही आर्थिक व्यवहार करायचा असेल तर जसं आज आपण पैसे देतो तसे त्या काळात ते लोक गाय एक्सचेंज करायचे आणि गाय हे विनिमयाचं साधन होतं. पुढे आपण एका ठिकाणी बघणार आहोत की हुंडा म्हणून काही ठिकाणी गाय दिली जायची. ठीक आहे, सो हे जे गाय होतं सेंट्रल मुख्य प्राणी यांच्या अर्थव्यवस्था आणि धर्मव्यवस्था या दोन्हीमध्ये होतं. आर्यांचा जो सामाजिक रचना होती ती जमात त्याला म्हटलं जायचं आणि तिचा आधार हा नातेसंबंध असायचा. म्हणजे एका गावातले किंवा एका गटातले सगळे लोक एकमेकांशी काहीतरी त्यांचं नातं असायचं. ठीक आहे, त्याच्याशिवाय त्या गटामध्ये, त्या जमातीमध्ये लोकांना एंट्री मिळत नव्हती. तर नातेसंबंध हा जमातीचा इथं आधार ठरला. ह्याच जमातीमध्ये, ह्या गावामध्ये, वर्गामध्ये चांभार, कुंभार, सुतार, लोहार इत्यादी कारागीर सुद्धा असायचे. काही लोक शेती करायचे, काही लोक पशुपालन करायचे, काही लोक लष्करात, आता इथं काही खडं लष्कर नव्हतं पण लष्करी सैनिक म्हणून सुद्धा काम करायचे. अशा पद्धतीनं या समाजाची रचना आपल्याला दिसून येतं. आता हे जे ऋग्वेदिक संस्कृती आहे, पूर्ववैदिक काळातली संस्कृती आहे, याच्यामध्ये सोम आणि सूर हे जे दोन गोष्टी आहेत हे मादक द्रव्य होते. ठीक आहे, तर यापैकी हे जे सोम होतं त्याला सोमरस असं सुद्धा म्हटलं जायचं. हे सोमरस जे होतं
ते काही धार्मिक प्रसंगी, धार्मिक कार्यक्रमाच्या प्रसंगी एका प्रकारचं प्रसाद म्हणून दिलं जायचं. बघा आजही महाशिवरात्रीला भांग दिली जाते, ठीक आहे. ते थोडं एक मादक द्रव्य आहे पण तो प्रसाद म्हणून दिला जातो. आणि जे दुसरं सूर हे आहे ते मात्र प्रॉपर मादक द्रव्यच होतं, त्याच्या धर्माशी काही खूप संबंध असल्याचं अजून तरी आढळलेलं नाहीये, ठीक आहे. आता जमातीमध्ये आर्य जरी भटके असले, एका ठिकाणी ते स्थायिक सुरुवातीच्या काळात नसले, तरीही त्यांच्यामध्ये लग्न ही संकल्पना त्यांना माहीत होती. ती माहीतच होती अशातला भाग नाही, तर ती विकसित सुद्धा होती, ठीक आहे. तर लग्न संकल्पना त्यांची खूप विकसित होती, आजच्या आपल्यापेक्षा खूप विकसित होती. कशावरून? तर इथे मुलगा आणि मुलगी दोघांनाही आपला साथी निवडण्याचा अधिकार होता. मुलीला स्वतंत्र होतं की तिला आपला वर, आपला पती कोणाला निवडायचं आहे. आजच्या जमान्यामध्ये बऱ्याच प्रमाणात भारतात तर होत नाही की मुलीला स्वातंत्र्य नाही, मात्र ह्या काळामध्ये मुलीला संपूर्ण स्वातंत्र्य होतं. आपण कधी कोणत्या काळाबद्दल बोलतोय? आपण पूर्व वैदिक काळाबद्दल बोलतोय. त्या काळात स्वातंत्र्य होतं. दुसरं की त्यांची लग्न संकल्पना आपल्या आजच्या संकल्पनेपेक्षा विकसित होती. हे कशावरून? तर त्या काळामध्ये विधवांचा पुनर्विवाह होत होता, जो आजच्या काळामध्ये आपल्याला दिसत नाही. खूप मर्यादित प्रमाणात विधवांचा पुनर्विवाह होण्याचं आज सुद्धा आपल्या 21व्या शतकामध्ये, ठीक आहे. आणि तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या काळामध्ये बालविवाह होत नव्हते. महात्मा गांधी आणि कस्तुरबांचं लग्न झालं त्यावेळेस त्यांचं वय 9 की 13 वर्ष असं काहीतरी होतं. महात्मा फुलेंचं सुद्धा लग्न झालं त्यावेळेस त्यांचं वय कमीच होतं, 13-14 असं काहीतरी असेल. याचा अर्थ काय की आपला मागचे 3-4 शतकं, ठीक आहे, म्हणजे 17वं 18वं 19वं शतक हे आपलं प्रचंड सामाजिक ऱ्हासाचं काळ होता. मात्र ही जी संस्कृती आहे वैदिक काळातील संस्कृती ही विकसित होती. इथं बालविवाह होत नव्हता. आता आपण आजच्या संकल्पनांनुसार त्याला काउंट नाही करू शकत, ठीक आहे. आता एखादी मुलगी मॅच्युअर झाली, वयात आली की ती लग्नायोग्य आहे असं मानलं जात होतं. आज आपण त्याला 18, 20, 21 काय करायचं ते करू शकतो, कारण आपण कायद्याने वापरतो. पण त्या काळात नैसर्गिकदृष्ट्या साधारणतः 13-14 वर्षाचं वय झालं मुलीचं की त्याला बालविवाह कन्सिडर केलं जाणार नाही. आपली जी आजची संकल्पना आहे ती आधुनिक आहे, पण त्या काळात वयात मुलगी आल्यावर लग्न व्हायचं. पण आपण मागचे 3-4 शतकं, पारतंत्र्याचा आपला काळ, या काळामध्ये तर फार 8 आणि 9 वर्षाच्या मुलीचं लग्न व्हायचं. बरेच प्रकरण आपल्याकडं असे आहेत. महाराष्ट्रातले अनेक स्त्री समाज सुधारक आहेत, त्यांच्याबाबत ह्या गोष्टी झालेल्या आहेत, ठीक आहे. सो हा त्या बाबतीत आपल्याला समाज हा विकसित दिसतो. आता ही लोक जे होते ऋग्वेदिक काळातले लोक हे वेगवेगळ्या प्रकारचे धातू वापरायचे, ठीक आहे. कोणते कोणते धातू वापरायचे? तांब किंवा ब्रॉन्झ, आणि ह्याला ते आयस म्हणायचे. काय म्हणायचे? आयस, ठीक आहे. सोनं सुद्धा यांना माहित होतं. सोन्याला काय म्हणायचे? हिरण्यक. आणि लोखंड जे होतं त्या लोखंडाला ते काय म्हणायचे? श्याम आयस किंवा कृष्ण आयस. श्याम म्हणजे काय किंवा कृष्ण कसा होता तर काळा होता, ठीक आहे. ते गाणं आहे ना बघा, राधा क्यों गोरी मैं क्यों काला, ठीक आहे. तर कृष्णाचा रंग हा काळा होता आणि लोखंड सुद्धा काळा आहे, त्याच्यावरनं श्याम आयस किंवा कृष्ण आयस असं त्याला म्हटलं गेलं. आता ह्या काळातली ऋग्वेदिक काळातील जी राजकीय व्यवस्था होती ती कशा पद्धतीत होती? तर आपण सुरुवातीला बघितलं की हे लोक जमात पद्धतीने राहत होते, वर्ग गट करून राहत होते, त्याला जमात म्हटलं गेलं. आणि या जमातीमध्ये राजन म्हणजेच आजच्या भाषेत आपल्या राजा हा या जमातीचा प्रमुख असायचा. मात्र जसं आपल्याकडे आज राष्ट्रपती पंतप्रधान या पदांसाठी दर 5 वर्षांनी निवडणूक होते, हे पद काही वंश परंपरागत नाहीये, तसंच या काळात सुद्धा हे पद वंश परंपरागत नव्हतं, ठीक आहे. वंश परंपरागत नव्हतं. एकदा एखाद्या व्यक्तीला निवडलं की त्याच्या मृत्यूपर्यंत तो कंटिन्यू राहील, पण त्याच्यानंतर नवीन व्यक्तीची निवड इथं केली जात होती. कोणतंही पद इथं वंश परंपरागत नव्हतं, पहिलं. दुसरं, तो राजन जरी असला, नावाला जरी राजा असला तरी त्याच्याकडे अधिकार जे होते ते खूप मर्यादित होते, लिमिटेड अधिकार त्याच्याकडे होते, ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो राजन होता याची निवडणूक व्हायची आणि त्या निवडणूक कोण करायचं तर समिती करायची, ठीक आहे. कोण करायचं तर समिती करायची. आता इथे 2 शब्द महत्त्वपूर्ण आहे. एक आहे सभा, ठीक आहे,
आणि दुसरा आहे समिती. इथं जमातीतील निवडक लोक असायचे आणि इथे सर्व लोक, जमातीतले सर्व लोक इथे असायचे. ठीक आहे. आता आपण बघा आज काय करतो, आज आपण जसं ग्रामपंचायत पंचायत समिती म्हणतो, याचा अर्थ आपण सगळे येतो त्याच्यामध्ये नाही, त्याच्यामध्ये आपण निवडून दिलेले मोजके सदस्य असतात, तो त्याचा भाग असतात, बरोबर आहे. तर इथे समिती म्हणजे काय, तर गावातले सगळे लोक, जसं आज आपण ग्रामसभा असते, ग्रामसभेमध्ये गावातले सगळे लोक असतात. आणि सभा म्हणजे काय, निवडक लोक, जसं पंचायत समिती ग्रामपंचायतमध्ये निवडून दिलेले लोक असतात. तर हे इथं उलट अर्थानं, जसं आज आपण त्या अर्थाने वापरतो त्याच्या एक्झॅक्टली उलट अर्थानं हे लोक इथं वापरत असायचे. समिती याचा अर्थ गावातले सर्व लोक मिळून काय करायचे, या राजांची निवड करायची. राजन हा काही एकटाच अधिकारी होता अशातला भाग नाही, त्याच्या मदतीला पुरोहित आणि सेनानी असे अधिकारी सुद्धा असायचे. ठीक आहे. सेनापती होता, मात्र या लोकांकडं अजूनही स्वतःची खडी सेना, स्टँडिंग आर्मी असं नव्हतं. गरजेनुसार तीच लोक लष्कर म्हणून लढायला जात होते. स्टँडिंग आर्मी या लोकांकडे नव्हती. ऋग्वेदामध्ये राजनचा उल्लेख हा गोपजनस्थ म्हणजेच संपूर्ण प्रजेचं रक्षण करणारा आणि पुरणभेदता म्हणजे नगरांवर विजय मिळवणारा असा केलेला आहे. त्याच्या संदर्भात हे शब्द आपल्याला ऋग्वेदात आढळतात. आता हा जो प्राचीन इतिहासाचा भाग आहे याच्यामध्ये दोन जे चॅप्टर आहेत, स्पेसिफिकली हडप्पा संस्कृती असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे वैदिक संस्कृतीचं चॅप्टर असेल. याच्यामध्ये असे जे स्पेशल शब्द आहेत, ठीक आहे, पुरणभेदता, गोपजनस्थ, सभा, समिती, ठीक आहे, फळा, लंगाळा, आपण इतके शब्द बघितले. ह्या शब्दांचा अर्थ आपल्याला माहित पाहिजे, कारण ह्याच्यावर स्पेशल क्वेश्चन येऊ शकतो. बाकी नंतरच्या काळामध्ये आपल्याला इतका प्रॉब्लेम ह्याच्याविषयी येत नाही. ठीक आहे, या शब्दांचा येत नाही कारण इतके वेगळे शब्द असत नाहीत. ह्या काळामध्ये मात्र खूप मोठ्या प्रमाणात असे वेगळे शब्द आहेत, त्याच्यामुळं हे शब्द आपल्याला माहीत असणं खूप गरजेचे आहे. ठीक आहे. तर ह्या चॅप्टरमध्ये विशेष फोकस या शब्दांवर करायचा आहे. आता सभा आणि समिती यांच्यासाठी ऋग्वेदामध्ये समिती, विधाता आणि गण असे वेगवेगळे शब्द येतात. इथे बघा, हा जो विधाता शब्द आहे ना, याच्यावर MPSC प्रिलिम्स मध्ये प्रश्न ऑलरेडी आलेला आहे. ठीक आहे. 2-3 वेगवेगळे शब्द त्यांनी जोडले, तक्षण, विधाता असे वेगवेगळे शब्द जोडले आणि त्याच्यावरनं काय केलंय, याचा अर्थांनी हे त्याच्यावर प्रश्न विचारलाय जोडेला स्वरूपात. तर इतर शब्दांवर सुद्धा येऊ शकतं. त्याच्यामुळे मी काय म्हणलं की हे शब्द आपल्याला पाठ असायला पाहिजे. ठीक आहे. आता हे जे शब्द आहे बघा, अजून एक शब्द आहे काय, सभासद. सभासद म्हणजे या सभेचा प्रमुख, मोजकी लोक आहे. जसं आज आपल्याकडं ग्रामपंचायतीचा प्रमुख जो असतो त्याला सरपंच आपण म्हणतो. ठीक आहे. तर ह्या काळामध्ये सभेचा प्रमुख जो असेल त्याला काय म्हणलं जाईल, सभासद. ठीक आहे. आणि सभेय म्हणजे कोण, त्या सभेसाठी योग्य व्यक्ती, निवडून दिलेले मोजके लोक, ते म्हणजे सभेय. या अर्थाने ते शब्द वापरले जात होते. या काळातल्या शासकाला कर सुद्धा मिळत होता आणि त्या कराला बली असं म्हटलं जायचं. ठीक आहे. हा कर ऐच्छिक स्वरूपाचा होता आणि बघा कर कसा होता, हा ऐच्छिक होता आणि धान्य किंवा गायच्या स्वरूपात, ऑब्विसली गाय जर विनिमयाचं साधन असेल तर त्या स्वरूपात सुद्धा हे कर दिलं जाऊ शकत होतं. बली हा कर. नेक्स्ट आहे की या काळातले लोक जे होते ते माती आणि कुडाच्या घरामध्ये राहत होते, कारण यांना परमनंट स्ट्रक्चर निर्माण करण्याची तशी गरज नव्हती, कारण हे अजून सुद्धा भटक्या स्वरूपाचं जीवन जगत होते. आज इथे तर वर्ष 1.5 वर्षानंतर दुसऱ्या कुठे जातील. मात्र हडप्पा लोकांचं कसं होतं, ते स्थायिक होते एकाच जागी, त्याच्यामुळे त्यांनी पक्क्या विटांनी मोठमोठ्या शहरांची निर्मिती केली होती. तो फरक आपल्याला स्पष्ट याच्यामध्ये दिसतोय की हे लोक भटक्या स्वरूपाचं जीवन जगायचे. आहारामध्ये या लोकांना सातू, बार्ली ज्याला यव म्हटलं जायचं, गहूला गोधूम म्हटलं जायचं आणि व्रीही म्हणजे तांदूळ, याच्यावर सुद्धा तुम्हाला जोडेला स्वरूपात एखादा प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर हे लोक मांसाहार सुद्धा करायचे. ठीक आहे.
एखादा पाहुणा घरी आला तर त्याला पंचपक्वान्न देण्यासाठी गाय मारली जायची आणि तिचं मांस बनवलं जायचं. त्याच्यामुळे गोगण, पाहुण्याला गोगण असं म्हटलं जायचं. ठीक आहे, याचा उल्लेख सुद्धा ऋग्वेदामध्ये येतात. आपल्याला त्याच्याबद्दल पुढे माहिती अजून बघायची आहेच आहे. ठीक आहे, या काळातले लोक सुती आणि लोकरचे कपडे वापरत होते. याचा अर्थ यांना मेंढी हा प्राणी माहीत सुद्धा होता आणि त्याचं पालन सुद्धा हे लोक करत असावेत. त्याचबरोबर झाडांच्या सालीपासून बनलेलं वल्कले नावाचं वस्त्र हे लोक वापरायचे. याचा अर्थ हे लोक कापसाचं सुद्धा उत्पादन घ्यायचे असं आपण स्पष्टपणे म्हणू शकतो. पुढचं आहे, या काळातल्या लोकांना निष्क नावाचा गळ्यातला दागिना ह्या काळात खूप प्रसिद्ध होता. हे लोक ते वापरायचे. आर्यांचा जो समाज होता ते सगळं बेसिकली नातेसंबंधांच्या आधारावर होता. सगळेजण नात्या गोत्यातलेच असायचे आणि त्याच्यामुळे या समाजामध्ये ॲज सच उच्च नीच, जात, धर्म या आधारावर भेदभाव असण्याचा संबंधच येत नाही. त्याच्यामुळे हा समाज समतेवर आधारित होता. समतेवर आधारित होता आणि पितृसत्ताक समाज इथे होता. मात्र पितृसत्ताक जरी असला तरीही स्त्रियांना समाजामध्ये सन्मानाचं स्थान होतं, महत्त्वाचं स्थान होतं. कारण सभा समितीमध्ये सुद्धा स्त्रियांना स्थान दिलं जायचं. म्हणजे स्त्री ही सभा समितीमध्ये सुद्धा जाऊ शकते, ती अभ्यास करू शकते, वेद मंत्र सुद्धा म्हणू शकते. हे सगळे अधिकार तिला होते. आणि ज्या काळामध्ये स्त्रियांना जी एक विद्वान स्त्री असेल त्याच्यासाठी ब्रह्मवादिनी अशा शब्दाचा उल्लेख इथं आढळतो. याच काळामध्ये हळूहळू, ठीक आहे, म्हणजे इसवी सन पूर्व 1500 पासून 200-300 वर्ष काहीतरी गेले असतील. त्याच्यानंतर इथे चतुर्वर्ण्य व्यवस्थेचा विकास झाला. आता ही चतुर्वर्ण्य व्यवस्था म्हणजे काय, तर कार्यात्मक विभागणी, समाजाची कार्यात्मक विभागणी, तुम्ही नेमकं कोणतं काम करताय त्या आधारे समाजाची केलेली विभागणी म्हणजे चतुर्वर्ण्य व्यवस्था. मग कोणते 4 वर्ग होते याच्यामध्ये, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ब्राह्मण म्हणजे जे लोक धार्मिक कर्मकांड करतायत त्या लोकांना म्हटलं गेलं ब्राह्मण. जे लोक लढाऊ आहेत, क्षत्रिय आहेत, ठीक आहे, किंवा शासक वर्ग आहे त्यांना म्हटलं काय गेलं क्षत्रिय. वैश्य म्हणजे जे व्यापारी आहेत किंवा शेतकरी आहेत. आणि शूद्र म्हणजे जे इतर वरच्या 3 वर्णांची सेवा करतात. सुरुवातीला हे शूद्र वगैरे खूप काही प्रचलित नव्हतं, हळूहळू त्याचा विकास झालेला आहे. आता इथे 2-3 गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत. पहिली की ही जी चतुर्वर्ण्य व्यवस्था आहे ही व्यक्तीच्या कार्याच्या कामाच्या आधारावर ठरती आहे. एखाद्या वर्णात एखाद्या व्यक्ती वरच्या खालच्या वर्णात आरामशीर शिफ्ट होऊ शकत होता बेस्ड ऑन हिज वर्क, तो काय काम करतोय. ठीक आहे. दुसरं की इथं वर्णाच्या आधारावर कुठल्याही प्रकारचा भेदभाव होत नव्हता. ठीक आहे, तुम्हाला जे काम करायचं त्यानुसार तुम्हाला वर्णामध्ये ठेवलं जाईल आणि स्विच करू शकत होते. तर भेदभाव इथे नाहीये. बघा, महात्मा गांधींनी सुद्धा चातुर्वर्ण्य व्यवस्था ही आपल्या समाजासाठी सर्वोत्तम आहे हे सांगितलं होतं. का, जर चातुर्वर्ण्य व्यवस्था आणली म्हणजे आपल्याकडे जी पहिली गोष्ट म्हणजे जात ही गोष्ट निघून जाते. दुसरं, आपल्याकडे जी समाजाची विभागणी होईल ती कामाच्या आधारे होईल की तुम्ही नेमकं काय काम करता. आणि जर जात नसेल तर इथं भेदभाव होणार नाही. सर्व व्यक्तींना इक्वल स्थान मिळेल, सन्मानाचं स्थान मिळेल. मग तो कोणी असो, श्रीमंत असो किंवा गरीब असो, तो काही काम करणार असेल तरी त्याला समाजामध्ये सन्मानाचं स्थान मिळू शकेल. त्याच्यासाठी महात्मा गांधींनी काय सांगितलं की आपल्या समाजाची रचना ही चतुर्वर्ण्य व्यवस्थेच्या आधारावर व्हायला पाहिजे, पण ती तिच्या ओरिजिनल फॉर्ममध्ये. नंतर हळूहळू या व्यवस्थेमध्ये करप्शन वाढत गेलं, जाती उपजाती भेदभाव वगैरे सगळं वाढत गेलं. पण त्यांना जे मूळ अपेक्षित आहे ते ओरिजिनल फॉर्म इथे अपेक्षित आहे. स्त्रियांचं जे स्थान आहे समाजामध्ये समतेचंच त्यांना स्थान होतं आणि विद्वान स्त्रीला ब्रह्मवादिनी असं म्हटलं गेलं. तिला सभा समितीमध्ये स्थान होतं, धार्मिक चर्चांमध्ये स्थान होतं, यज्ञ वगैरे व्यवस्थांमध्ये सुद्धा तिला संपूर्णतः स्थान होतं. या काळातले प्रमुख देव बघा, आता या काळातला सर्वात प्रमुख देव जो होता तो होता इंद्र. त्याला म्हटलं गेलं पुरंदर. ठीक आहे, पुरंदर म्हणजे किल्ला उद्ध्वस्त करणारा. आता माणूस
हा सर्वात स्वार्थी प्राणी आहे. ज्या वेळेस त्याला इंद्रदेवतेची गरज होती त्यावेळेस त्यानं काय केलं, ऋग्वेदामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर इंद्रदेवतेला प्रसन्न करण्यासाठी काय आहेत मंत्र आहेत. परंतु उत्तर वैदिक काळामध्ये आपण त्याच्याविषयी पुढे आणखीन माहिती बघणार आहोत. उत्तर वैदिक काळामध्ये काय झालं की या किल्ल्यांना उद्ध्वस्त वगैरे करण्याची आता गरजच उरली नाही, कारण उत्तर भारत जो आजचा यूपी बिहार आहे तिकडे काही किल्ले वगैरे नव्हते. मग उद्ध्वस्त काय करणार, तर आता इंद्रदेवतेची गरज समाप्त झाली आहे. त्याच्यामुळे इंद्रदेव मागं पडला आणि इतर देव महत्त्वपूर्ण बनले. इंद्रदेवताला जे पुढे ब्रह्मा विष्णू महेश हे देव प्रमुख देव बनले, ठीक आहे, त्यांच्या मंदिराच्या बाहेर एक द्वारपाल म्हणून त्याला स्थान देण्यात आलं. तो फरक लक्षात घ्या की या काळातला सर्वात महत्त्वाचा देव हा इंद्र आहे. त्याचबरोबर हे अग्नी दुसरं महत्त्वपूर्ण देव आहे. लक्षात घ्या, अग्नी या देवताला किंवा ह्या माध्यमाला मनुष्य आणि ईश्वर यांच्यातला दुवा मानलं गेलं. ठीक आहे, यांना जोडणारा तो काय एक दुवा आहे. आणि त्याच्यामुळे यज्ञामध्ये जी आहुती दिली जाईल, जे काही यज्ञामध्ये खर्च केलं जाईल ते देवापर्यंत पोहोचतं. किंवा मृत व्यक्तीला जाळलं, ठीक आहे, तर त्याला आत्म्याला शांती मिळून तो स्वर्गात वगैरे जातो, ही त्याच्या मागची एक भावना आहे. आणि त्याच्यामुळे अग्नी हे महत्त्वपूर्ण देव होतं. त्याच्यानंतर वरुण आणि सोम हे इतर महत्त्वपूर्ण देव या काळात होते. आज बघा यांना हे वरुण, सोम किंवा इंद्र या देवतांना कुठे स्थान आहे का, तर अजिबात नाही. अग्नी मात्र स्थान आज सुद्धा आपल्या याच्यामध्ये आपण आरती घेतो मंदिरामध्ये किंवा यज्ञ करतो लग्न कार्यामध्ये किंवा इतर चांगल्या धार्मिक कार्यांमध्ये यज्ञ केले जातं, तिथं अग्नी असते. ठीक आहे, अग्नीचं महत्त्व आहे. मात्र इतर देवतांचं महत्त्व आज आपल्या समाजामध्ये जवळजवळ हे संपुष्टात आलेलं आहे. तर या पुरुष देवांबरोबरच काही स्त्री देवता सुद्धा होत्या. कोण कोण, उषा, आदिती, आर्यनी आणि सरस्वती या प्रमुख स्त्री देवता या काळामध्ये होत्या. पुढचं म्हणजे हे जे आर्य होते यांच्या धार्मिक जीवनाचा मुख्य आधार, केंद्रीय भाग हा यज्ञ व्यवस्था होतं. ठीक आहे, काय यज्ञ व्यवस्था होतं. कोणत्याही गोष्टींसाठी हे लोक यज्ञ करायचे. पूर्व वैदिक काळामध्ये हे यज्ञ थोडे छोटे होते. उत्तर वैदिक काळात हळूहळू त्यांचा व्याप, त्यांचा आकार, सगळ्या गोष्टी इथं वाढत गेल्या आणि यज्ञ ही यांच्या जीवनातली केंद्रीय ही गोष्ट होती, ज्याच्या माध्यमातून हे लोक काय करायचे, आपलं सर्व धार्मिक कार्य करायचे. इंद्राला खुश करण्यासाठी ऋग्वेदामध्ये जे काही मंत्र आहेत ते यज्ञामध्ये म्हणायचे मंत्र आहेत. ठीक आहे, तर सगळ्या गोष्टींसाठी इथं यज्ञ इथं महत्त्वपूर्ण आपल्याला दिसतं. पुढचा भाग आहे, तर ह्या काळामध्ये लग्नाचे विविध प्रकार होते. ठीक आहे, आता इथं नीट बघा, जोड्या लावा स्वरूपामध्ये याच्यावर एखादा प्रश्न येऊ शकतो. पहिला आहे ब्रह्मविवाह. ब्रह्मविवाह म्हणजे एकाच वर्णातील स्त्री आणि पुरुष यांचा होणारा विवाह म्हणजे काय, ब्रह्मविवाह. ठीक आहे, दुसरा आहे दैवविवाह. दैवविवाह म्हणजे काय, तर दक्षिणा म्हणून आपली मुलगी यज्ञ करणाऱ्या ब्राह्मणाला देणे, त्याला काय म्हटलं गेलं, दैवविवाह. आर्षविवाह म्हणजे काय, इथं हुंडा म्हणून गाय किंवा बैल दिलं जात होतं, त्याला म्हटलं गेलं आर्षविवाह. प्रजापत्य विवाह, हुंडा दिला किंवा घेतल्याशिवाय होणारा विवाह म्हणजे काय, तर प्रजापत्य विवाह. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे गंधर्व विवाह. गंधर्व विवाह म्हणजे प्रेम विवाह. आता हा समाज विकसित होता हा याचा आणखीन एक पुरावा आहे की या काळामध्ये जो प्रेमविवाह होता त्याला चुकीचं मानलं गेलं नव्हतं. ठीक आहे, चुकीचं मानलं गेलं नव्हतं, प्रेमविवाह केलेला चालतो. असुर विवाह म्हणजे पित्याकडून मुलगी विकत घेऊन केलेलं लग्न. ठीक आहे, पित्याकडून मुलगी विकत घेऊन केलेलं लग्न म्हणजे असुर विवाह. राक्षस किंवा क्षात्र विवाह म्हणजे मुलीची परवानगी नसताना जबरदस्तीने तो लग्न करणे, याला काय म्हटलं गेलं, राक्षस किंवा क्षात्र विवाह. आणि पिशाच विवाह म्हणजे एखादी मुलगी शुद्धीत नसताना, तिची परवानगी नसताना तिच्याबरोबर जबरदस्तीने लग्न करणं, हे म्हणजे काय, पिशाच विवाह. ठीक आहे, तर असे 8 प्रकार आहेत. आता हे जे 8 प्रकार आहेत यांचं पहिले जे 4 प्रकार आहे बघा, पहिले जे 4 प्रकार आहेत यांना प्रशस्त विवाह म्हटलं गेलं आणि पुढचे जे आहेत, ठीक आहे, हे जे 4 आहेत त्यांना अप्रशस्त
प्रशस्त विवाह आणि अप्रशस्त. प्रशस्त म्हणजे चालतात, चांगले आहेत, आणि अप्रशस्त म्हणजे हे करू नाहीत असे विवाह. त्याच्यानंतर ब्रह्मविवाह जो होता तो सर्वोत्तम मानला गेला. ठीक आहे, सर्वोत्तम का? कारण हे एकाच वर्णातील स्त्री आणि पुरुषांचा विवाह आहे. आपल्याच जातीत, आपल्या आजच्या भाषेमध्ये आपल्याच जातीत होणारा विवाह हा सर्वोत्तम इथं मानला गेला. अजून एक प्रकार आहे तो म्हणजे अनुलोम विवाह आणि एक आहे प्रतिलोम विवाह. तर इथं वरिष्ठ वर्णातील पुरुष आणि कनिष्ठ वर्णातील स्त्री यांचा जर विवाह असेल तर तो अनुलोम विवाह, याला चालतं, ही परवानगी आहे. मात्र वरिष्ठ वर्णातील स्त्री आणि कनिष्ठ वर्णातील पुरुष, ठीक आहे, यांचा जो विवाह आहे याला प्रतिलोम विवाह म्हणलं, हे मात्र मान्य नाही. ठीक आहे, सो अनुलोम विवाह, प्रतिलोम विवाह, प्रशस्त विवाह आणि अप्रशस्त विवाह यांचे अर्थ आपल्याला माहिती पाहिजे. आता ही जी पूर्ववैदिक संस्कृती आहे, ऋग्वेदिक काळातील संस्कृती आहे, ही लोक आपण सुरुवातीलाच बघितलं की सिंधू आणि तिच्या उपनद्यांच्या प्रदेशामध्ये राहिले होते. तिकडे ते स्थायिक झाले होते. भटक्या स्वरूपाचं जीवन त्याच एरियामध्ये जगत होते. त्या काळात त्यांनी ज्या नद्या आहेत, वेगवेगळ्या नद्या, त्यांना वेगवेगळी नावं होती. तर आपण या टेबलमध्ये बघा, नद्यांची आजची नावं बघा. झेलम हे आजचं नाव आहे आणि त्या काळातलं वैदिक काळातलं नाव काय होतं? वितस्ता. चिनाब नदी अस्किनी, रावी परुष्णी, बियास विपास, सतलज शुतुद्री, सोहन सुषोमा, इंडस सिंधू, नदी तरण किंवा घागर हक्कर सरस्वती, गोमती गोमल, काबुल कुंभा, गंडक सादानीरा आणि स्वात सुवास्तू, हे वेगवेगळ्या नद्यांची नावं होती. हे पाठ असणं आवश्यक आहे. याच्यावर ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे. याच्या पुढे सुद्धा परत याच्यावर प्रश्न येऊ शकतो. त्याच्यामुळे हा टेबल आपल्याला पाठ असणं आवश्यक आहे. आता हडप्पा संस्कृती आणि ऋग्वेदिक काळातील संस्कृती यांच्यामधला फरक काय तो सुद्धा समजून घेणं आपल्याला आवश्यक आहे. कंपॅरेटिव्ह फॉर्मॅटमध्ये स्टेटमेंट बेस्ड प्रश्न एखादा याच्यावर येऊ शकतो. तर एका बाजूला बघायचं आहे हडप्पा संस्कृती आणि दुसऱ्या बाजूला ऋग्वेदिक काळातील संस्कृती. हडप्पा संस्कृती ही ब्रॉन्झ किंवा ताम्रपाषाण युगातली संस्कृती होती. तर ऋग्वेदिक संस्कृती ही ताम्रपाषाण युगीन आणि लोहयुगीन संस्कृती होती. ऋग्वेदाच्या शेवटच्या काळात, ऋग्वेदिक काळाच्या शेवटच्या भागामध्ये लोखंडाचा शोध लागला, त्याच्यामुळे त्याला लोहयुगीन संस्कृती सुद्धा आपण म्हणू शकतो. या लोकांना, हडप्पाच्या लोकांना लोखंड माहीत नव्हतं. ऋग्वेदिक संस्कृतीच्या शेवटच्या काळात लोखंडाचा शोध लागला. हडप्पा संस्कृतीचा जो विकास आहे तो एकदेशीय म्हणजे इथल्या स्थानिक जमातीतून झालेला आहे. आर्य मात्र परदेशातून आलेले होते. ठीक आहे, हडप्पा संस्कृतीमध्ये देशांतर्गत आणि परदेशी व्यापार हा खूप मोठ्या प्रमाणावर चालायचा. मेसोपोटेमिया, दिलुमन असेल, ठीक आहे, या मोठमोठ्या अर्थव्यवस्थांबरोबर ते मोठ्या प्रमाणात व्यापार करायचे. जमीन मार्गाने सुद्धा आणि समुद्र मार्गाने सुद्धा मोठ्या प्रमाणावर यांच्यावर व्यापार व्हायचा. याच्याबद्दल आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. मात्र हे जे ऋग्वेदिक आर्य होते यांच्यामध्ये व्यापार हा जवळपास नाहीच असा होता. कारण हे भटक्या स्वरूपाचं जीवन जगत होते आणि यांचं काही स्थायिक होऊन व्यापार अजून काही विकसित झालेला नव्हता. तो फार पुढच्या काळामध्ये हा विकसित होणार आहे. आपण उत्तर वैदिक काळामध्ये शेवटी ज्यावेळेस बघू त्या काळामध्ये तिकडे व्यापार विकसित झाला होता. तर इथे ऋग्वेदिक काळामध्ये व्यापार हा अजिबात दिसत नाही, परकीय व्यापार अजिबात दिसत नाही. हडप्पा संस्कृती जी होती तो समाज हा शांतताप्रिय होता. ठीक आहे, कारण हे आपल्याला लक्षात आलेलं आहे की उत्खननामध्ये कुठेही शस्त्रास्त्र आढळलेली नाहीत. त्याच्यावरनं हा समाज शांतताप्रिय इथं आपल्याला दिसून येतो. मात्र ऋग्वेदिक आर्य हे शिकारी स्वरूपाचे लोक होते. ठीक आहे, शिकार करणं, पशुपालन करणं हेच त्यांचं मुख्य व्यवसाय होतं आणि त्याच्यामुळे शस्त्रास्त्र त्यांच्याकडे होती. समाज त्याची अर्थव्यवस्था ही हिंसेवरच आधारित होती. ठीक आहे, तर हा लढाऊ वर्ग होता. हा यांच्यातला डिफरन्स आहे. पुढे हडप्पा संस्कृतीमध्ये मूर्तीपूजा आणि निसर्ग पूजा होत होती.
ठीक आहे. मात्र ऋग्वेदिक काळापैकी एकही मूर्ती आपल्याला सापडली नाही. सगळ्या ठिकाणी आपल्याला काय दिसतं, यज्ञ हाच यांच्या धार्मिक जीवनाचा मुख्य आधार आहे. बरं, इथं हडप्पामध्ये सुद्धा यज्ञ व्हायचे ना, इथं होत नव्हते अशातला भाग नाही, परंतु मूर्तीपूजा सुद्धा होती, निसर्गाची पूजा सुद्धा होती आणि यज्ञ सुद्धा इथं यांच्याकडं होते. मात्र ऋग्वेदिक संस्कृतीमध्ये फक्त यज्ञ आपल्याला दिसतात. हडप्पा संस्कृतीमध्ये मृत व्यक्तीला पुरलं जात होतं. ठीक आहे. इथे मात्र मृत व्यक्तीला दहन करणे म्हणजे जाळणे आणि पुरणे असे दोन्हीही गोष्टी इथं अस्तित्वात होत्या. हडप्पा संस्कृतीची चित्रलिपी होती. ठीक आहे. ती चित्र स्वरूपात होती लिपी आणि त्याच्यामध्ये साधारणतः 400 आपण म्हणू शकतो की वेगवेगळे लेटर्स, ठीक आहे, चित्र त्याच्यामध्ये होते, त्यांची मिळून ती लिपी बनायची. मात्र ही जी ऋग्वेदिक संस्कृती आहे तिच्या लेखन कलेविषयी स्पष्ट माहिती नाहीये. कारण ह्या लोकांचं यांच्याकडे ज्ञान होतं. आपण म्हणतो ऋग्वेद हे जगातलं पहिलं ग्रंथ आहे, पण ते काय पहिलं लिखित ग्रंथ आहे का याच्याबद्दल सांगता येत नाही. ग्रंथ होतं, परंतु ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मौखिक स्वरूपात त्याचं ज्ञान हे ट्रान्सफर व्हायचं, गुरुकडून शिष्याकडे, शिष्याकडून त्याच्या शिष्याकडे. हे नंतर कधीतरी लिहिलं गेलेलं आहे. मात्र ओरिजिनल जे आहे ते लिखित स्वरूपात नाही आहेत आणि आजपर्यंत तरी त्याचे काही पुरावे आपल्याला आढळलेले नाही आहेत. त्याच्यामुळे यांच्या चित्रलिपीबद्दल काहीही सांगता येत नाही. यांच्या लिपीबद्दल, लेखन कौशल्याबद्दल काहीही सांगता येत नाही. मात्र ह्यांची चित्रलिपी होती आणि त्याचा अर्थ आपल्याला आजपर्यंत समजलेला नाहीये. ठीक आहे. तर असा हा ऋग्वेदिक काळ आणि हडप्पा काळ यांच्यामधला फरक होता. धन्यवाद.